सर्वांना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळची वेळ होती. रात्र होणार होती. जलकुंभीचा एक गट समुद्राच्या किनाऱ्यावरून जात होता. प्रत्येकजण आपापसात बोलत उडत होता. मग एक कावळा त्यांची चेष्टा करण्याचा प्रयत्न करू लागला आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांनी पंख पसरून उडण्याशिवाय दुसरं काय करू शकता? पंख पसरून जाणे आणि पंखांनी उडत परत येणे हाच तुमचा नित्यकर्म आहे. माझ्यासारख्या हुशारीने तू हवेत वेगाने उडू शकतोस का? मी रोज हवेत किती स्टंट करतो आणि किती मजा करतो, पण हे सगळं तुमच्या सगळ्यांकडून होणार नाही. तुम्ही सगळे हे कसं करू शकता? कावळ्याचे म्हणणे ऐकून सर्वात शहाणा आणि सर्वात जुना पाण्याचा कावळा म्हणाला, पण तुम्ही गर्विष्ठ होऊ नका. जर तुमच्यात हे वैशिष्ट्य असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही स्मार्ट उडू शकता, पण याचा अभिमान कधीच बाळगू नका. पण हे सर्व अंधकारात आणि अहंकारात बुडलेल्या त्या कावळ्याला समजलं नाही. तो म्हणाला, काही फरक पडत नाही आणि तुमच्यात क्षमता असेल तर माझ्याशी स्पर्धा करा आणि माझ्यावर विजय दाखवा. मग एका हुशार जलकामनेने स्पर्धेची कावळ्याची सूचना मान्य केली. जलकामनेने ही स्पर्धा 2 विभागात करण्याचे ठरवले आणि म्हणाले की स्पर्धेच्या पहिल्या भागात कावळा त्याच्या युक्त्या दाखवेल आणि मलाही तेच करावं लागेल. दुसऱ्या भागात मी ज्या काही युक्त्या दाखवीन त्या कावळ्यानेही कराव्या लागतील. कावळा त्यासाठी आता तयार झाला. दुसऱ्या दिवशी ही स्पर्धा घेण्यात आली. सकाळ होताच कावळे त्याच समुद्र किनाऱ्यावर आले. स्पर्धेचा पहिला भाग सुरू झाला. कावळा अटीनुसार आधी उडू लागला आणि तो सर्व शक्तीनिशी उडत होता आणि हवेत कसल्या तरी युक्त्या करायला सुरुवात केली. जलकागने तसाच प्रयत्न केला, पण तो कावळ्यासारखा काही करू शकला नाही. तेव्हा कावळा म्हणू लागला, मी तुला आधीच सांगत होतो, तुम्ही लोक सरळ उडण्याशिवाय काहीही करू शकत नाही. स्पर्धेचा पूर्वार्ध कावळ्याच्या बाजूने गेला. आता स्पर्धेचा दुसरा भाग सुरू झाला. जलकाग समुद्रावर उडू लागला आणि गर्विष्ठ कावळा देखील त्याच्या मागे उडू लागला. जलकाग सरळ उडत होता. कावळा म्हणाला, असा उडतोयस? पण तो शहाणा जलकाग काहीच बोलला नाही आणि सरळ उडत राहिला. काही वेळाने तो खूप खूप दूर गेला. आता कावळा थकला होता. शांतपणे मागे पुढे उडत होता. हळूहळू कावळ्याची ताकद देखील आता कमी पडत होती. पण तो कसा तरी उडत होता आणि अधूनमधून तो पडायचा आणि पाण्याजवळ पोहोचायचा. पण कसा तरी तो स्वतःला पकडायचा. पण जलकाग शांतपणे उडत होता. त्याला कावळ्याच्या परिस्थितीचा आता अंदाज आला होता. पण तो गप्प बसला. आता कावळा धोक्यात आल्यावर म्हणाला, भाऊ जलकाग, मला माझी चूक कळली आहे. माझ्याकडून मोठी चूक झाली. आता तू कसा तरी माझा जीव वाचव, नाहीतर मी पाण्यात बुडून मरून जाईन. यापुढे मला स्वतःचा कधीच अभिमान वाटणार नाही, गर्व कधीच होणार नाही. त्याची चूक त्याला लक्षात आल्यानंतर जलकागनेही त्याला मदत करण्याचा विचार केला आणि त्याला माफ केले. जलकागने त्याला कमरेवर बसवले आणि परत समुद्राच्या किनाऱ्यावर सोडले. तर या कथेतून आपण हे शिकलं पाहिजे की आपण कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नये. अहंकाराच्या पतनास कारणीभूत ठरतं. जेव्हा अहंकार असतो तेव्हा बुद्धी देखील कोलमडते, ज्यामुळे आपला विनाश अटळ असतो. आपला अहंकार आपल्याला सत्य स्वीकारू देत नाही आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी मग निरुपयोगी गोष्टी करत राहतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.